नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिवादामधले सूत्र बघतोय. आज आपण चौथं सूत्र बघा. चौथं सूत्र आहे त्रयम एकत्र संयमः. जेव्हा आपण हे विभूतिवादामधले सूत्र बघतोय तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे जे सूत्र आहे ते त्याच्या मागच्या सूत्रांवरती काहीसे अवलंबून असतं. हे चौथं सूत्र असंच पहिल्या 3 सूत्रांवरती अवलंबून आहे. पहिलं सूत्र आपण धारणेच्या बाबतीमध्ये बघितलेलं होतं. धारणा जर यशस्वी झाली तर ध्यान यशस्वी घडणार आहे. ध्यान जर यशस्वी झालं तर समाधी यशस्वी घडणार आहे. आणि धारणा, ध्यान आणि समाधी जर यशस्वी घडली, जर त्याचं आकलन यशस्वीपणे झालं तरच हे पुढचं सूत्र तुम्हाला कळणार आहे. त्रयम म्हणजे ते 3 एकत्र, ते 3 एकत्र. त्रयम एकत्र म्हणजेच त्या तिघांचं एकत्रीकरण. संयमः, त्या तिघांचं एकत्रीकरण केल्यावरती जे निर्माण होणार आहे तो म्हणजे संयम. इथे संयमाची व्याख्या देताना महर्षी पतंजली म्हणतात की संयम हा एक असा मोठा प्रवास आहे की जो त्या तिघांनी म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या एका मागोमाग एक येण्याने प्राप्त होत असते. जेव्हा तुमची धारणा सफल होते तेव्हा तुम्ही ध्यानाकडे जाता. जेव्हा तुमचं ध्यान सफल होते तेव्हा तुम्ही समाधीकडे जाता. आणि समाधी सफल झाली म्हणजेच तुम्हाला संयम मिळाला असंच असतं. बघा, जेव्हा आपलं धारणा जी आहे, आपण एखाद्या वस्तूवरती लक्ष केंद्रित करत असतो. ध्यानामध्ये आपण त्या वस्तूकडे काहीसं आपलं संपूर्ण मन खेचून येत असतो आणि समाधीमध्ये ती वस्तूच आपण आहे, काहीसं आपण असं समजत असतो. बघा, इथे महर्षी पतंजलींनी संयमासाठी काय पायऱ्या नक्की सांगितलेल्या. आपण एक उदाहरण लक्षात घेऊया. जेव्हा सूर्यकिरण आकाशामध्ये असतात ते सर्वत्र विखुरलेले असतात. इथे नाही ध्यानाची भूमिका आहे, न धारणेची भूमिका आहे, न समाधीची भूमिका आहे. मात्र आपण आपल्या हातामध्ये एक भिंग घेतलं, एक मॅग्निफाईंग ग्लास घेतला आणि तो मॅग्निफाईंग ग्लास एका कागदावरती एकवटण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही झाली आपली धारणा. जेव्हा त्या मॅग्निफाईंग ग्लासमधून सूर्यकिरणं एकत्रितपणे खालती कागदावरती पडतात, ती म्हणजे ध्यानाची भूमिका. आणि जेव्हा हे सर्व सूर्यकिरण एकत्रितपणे त्या कागदाच्या वरती एकवटतायत आणि तो कागद जळू लागतोय, ती झाली समाधीची शेवटची अवस्था. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सूर्यकिरणं जी विखुरलेली आहे त्यांना एकत्र केलं आणि एकवटून त्यांना कागदावरती प्रमाणित केलं. कागद जळला. या ठिकाणी जर भिंग धरताना माझा हात हलला असता किंवा कागदाच्या वेगवेगळ्या भागांवरती माझी किरणं एकवटण्याचा प्रयोग मी केला असता तर कागद जळण्याचा हा प्रयोग म्हणजेच संयमाचा हा प्रयोग सिद्ध झालाच नसता. आपण आणखीन एक उदाहरण लक्षात घेऊ. एखाद्या विद्यार्थ्याला संगणक शिकायचं आहे तर तो BCAचा कोर्स करायचा आहे असं डोक्यात धरतो. जेव्हा तो हे डोक्यात धरतो तेव्हा त्याची ती भावना म्हणजेच धारणा. तो फक्त हे डोक्यात न धरता त्या कोर्सला ॲडमिशन घेतो, त्याचा अभ्यास करतो, प्रोग्रॅमिंगचे कोर्स शिकतो, पुस्तकं वाचतो, लॅबमध्ये जाऊन प्रॅक्टिकल्स करतो. हे झालं त्याच्या अभ्यासाची भूमिका म्हणजेच ध्यानाची भूमिका. आणि हे सर्व करत असताना तो अंतिमतः परीक्षा देखील देतो. त्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास देखील होतो. ही झाली समाधीची अवस्था. त्याचे चांगले मिळाले गुण आणि सुरुवातीला त्यांनी जी भावना आखलेली होती, त्यांनी जी मला धारणा केलेली होती, हा सर्व जो प्रवास आहे तो आहे त्याच्या संयमाचा प्रवास. संयम या उदाहरणातनं आपल्याला अधिकाधिक चांगले समजू शकतो. आपलं चौथं सूत्र, त्याच्यावरची वेगवेगळी उदाहरणं, विभूतिशास्त्रामधलं हे जे रहस्य आहे ते अजूनही उलगडणं बाकी आहे. ते रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असल्यास लाईक करायचं आहे. तुमच्या मौल्यवान कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघतो. लवकरच भेटूया 5व्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.